पावसाळा चालू झाला ना की आपण मेथीचे किंवा डिंकाचे लाडू तयार करतो. तर त्याप्रमाणेच मी पण लाडू बनवते. तर त्यासाठी इथे डिंक आणि मेथी दोन्ही मिळून मी समप्रमाण घेतलेलं आहे दोघांचं पण. त्यानंतर गूळ घेतलेला आहे, रवा घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. तुपाचा पण वापर करणार आहे, इथं दाखवले नाही मी. तर याच्यापैकी जेवढं लागणार आहे तेवढं साहित्य मी घेणार आहे. सगळ्यात आधी खोबरं किसून घेणार आहे. मोठ्या किसणीवरती खोबरं किसून घेते. आता मोठ्या किसणीवरती का किसते याचं कारण मी पुढे सांगते. खोबऱ्याची एकच वाटी लागलेली आहे, तेवढंच पुरेसं आहे मला अर्धा किलो रव्यासाठी. त्यानंतर ही मेथी आहे, मी भाजून घेतलेली नाही, त्याची पावडर करून घेणार आहे आणि पुढे मी भाजताना दाखवणार आहे. कच्ची मेथी मिक्सरला मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. त्यानंतर एक जाड बुडाची, म्हणजे त्याचा तळ जाडसर असावा अशी कढई घ्यायची आहे, कारण आपण जे पदार्थ भाजणार आहोत ते कढईला चिकटणार नाही यासाठी अशा कढईचा वापर करायचा आहे. तर सगळ्यात आधी मी खोबरं भाजायला घेते आणि 5 ते 6 मिनटं खोबरं भाजून घेते. त्यानंतर आता खोबरं काढून घेते आणि त्याच कढईमध्ये रवा भाजून घेणार आहे. रवा भाजण्यासाठी 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे, कारण आपल्याला नंतर तुपाचा वापर करायचा आहे. फक्त रवा भाजण्यासाठी हे तूप वापरलेलं आहे. आता इथे जास्त भांड्यांचा वापर करणार नाही मी, म्हणजे 2 भांडी, ताट आणि कढई एवढ्यातच मी हे लाडू बनवून घेणार आहे. आता तूप घेतलेलं आहे, जेवढं लागेल तेवढाच तुपाचा वापर करायचा आहे. तूप गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी डिंक टाकलेलं आहे. डिंक फुलवून घेणार आहे याच्यामध्ये. आता फुलल्यानंतर आपला साबुदाण्याचा चिवडा असतो त्याप्रमाणे हा दिसतो. डिंक काढून घेते. थंड झाल्यानंतर याची देखील मी पावडर करून घेणार आहे. आता याच तुपामध्ये मी हे मेथीची पावडर बनवली होती ना, कच्ची मेथी मिक्सरला लावलेली, आणि त्याची पावडर या तुपामध्ये भाजून घेणार आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून जातो. आता मेथी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ बारीक केलेला होता तो गूळ टाकून घेणार आहे आणि गूळ वितळवून घेणार आहे. फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे, जे काही खडे असतील ते पूर्णपणे वितळले पाहिजेत. अजिबात तो कडक करायचा नाही, नाहीतर मग आपले लाडू कडक होऊ शकतात. यासाठी गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे. त्यानंतर गूळ वितळला की गॅस बंद करायचा आहे आणि जे काही आपलं मिश्रण आहे तयार केलेलं भाजलेलं ते या कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे. गुळाच्या आणि मेथीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं लागेल, आपण जेवढं जर एकटीच असेल तर थोडं थोडं मिश्रण घेऊन ते मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मला जेवढं लागेल तेवढं मी फिरवून घेत आहे आणि त्याचे लाडू तयार करत आहे. सुरुवातीला मी खोबरं जाडसर घेतलं होतं असं सांगितलं, रवासुद्धा जाड घेतलेला, कारण शेवटला आपल्याला हे मिक्सरला लावायचं असतं आणि ते अगदीच बारीक होऊ नये म्हणून मी आधीच ह्या गोष्टी जाडसर घेतल्या होत्या. तर अगदी घरगुती साहित्यामध्ये हे लाडू तयार झालेले आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तुम्ही देखील ट्राय करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.